फुगेच्या निमित्ताने सुबोध नक्कीच डिसेंबर महिन्यात आपल्याला भेटणार आहे, पण त्याआधी एक खास निमित्त आहे, ते आहे घेई छंद. काय आहे घेई छंद जाणून घेऊया सुबोधकडनं. सुबोध, एक पुस्तक तू घेऊन येतो आहे, जसं तू आधी म्हणालास की एक वर्तुळ कंप्लीट होतं आहे कट्यारचं, आणि त्यानिमित्ताने हे पुस्तक येतं आहे. खास या पुस्तकाबद्दल काय सांगशील? मला असं वाटतं की मोजक्या 4-5 वर्षांमध्ये म्हणजे 2010 ते 2015 या 5 वर्षांमध्ये कट्यार नाटकापासून कट्यार चित्रपटापर्यंतचा एक मोठा प्रवास घडला आयुष्यात, ज्याच्यात बालगंधर्व येऊन गेलं, ज्याच्यात लोकमान्य येऊन गेलं. आणि या सगळ्याच्या पाठीमागे कुठेतरी माझी संकल्पना होती, त्याच्यावर करावं असं कुठेतरी मनापासून वाटलं आणि त्याच्यानंतर ते झालं. त्यामुळे ते फक्त सिनेमे माझ्या आयुष्यात एखादा अभिनेता म्हणून आलेले नाही आहेत, तर माझं आयुष्य उजळून टाकणारे ते सिनेमे होते किंवा त्या कलाकृती होत्या. तर मला असं वाटलं की हे जर इतकं मला भव्य दिव्य काहीतरी या सगळ्या कलाकृतीने दिलं आहे, तर माझाही काहीतरी मी एक देणं लागतो त्यांचं, आणि त्याच भावनेतनं हे पुस्तक कदाचित आकारास आलं आहे. दुसरी गोष्ट, मराठीमध्ये कुठल्याही चित्रपटांचं डॉक्युमेंटेशन होत नाही, आणि तसाही एक डॉक्युमेंटेशनचा प्रयत्न ह्या पुस्तकातनं झाला आहे. कारण एक सिनेमा डोक्यात आला, लोकं गोळा केली आणि तो घडला, इतकं सोपं नाही आहे. त्याच्या पाठीमागे प्रत्येकाचा एक विचार असतो, प्रत्येकाचं एक काम असतं, आणि ते काम, तो विचार कुठेतरी शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न या पुस्तकातनं केला गेला असं वाटतं. आपल्याकडे म्हणजे संपूर्ण भारतीय साहित्यामध्ये पुस्तक लिहिणं ही एक खूप इंटेलेक्च्युअल गोष्ट समजली जाते, की एक अनुभव स्वतःकडे असताना आपण तो लिहितो. अर्थात जसं तू म्हणाला 5 चांगले चित्रपट, पण तरीही कुठे तो थोडा प्रेशर आला का, की एक काहीतरी छान लिहायचं आहे आणि ते छान झालं पाहिजे? मुळात माझी स्पर्धा कोणाशीच नाही आहे. मला काही पुस्तकं लिहून ज्ञानपीठ पुरस्कार घ्यायचा नाही आहे, ना मला खूप मोठा साहित्यिक म्हणून मला मिरवायचं आहे. त्यामुळे मला अपेक्षाच कुठल्या नाही आहेत. त्यामुळे मला ज्याला अपेक्षाच नाही आहेत त्याला कधीच प्रेशर येत नाही. मी ज्या पद्धतीने माझ्या अभिनयाचं काम करतो त्याच पद्धतीने मी पुस्तक लिहिलं आहे. ज्या पद्धतीने माझ्या अभिनयातनं लोकांना आनंद देण्याचं मी काम करतो किंवा आनंद लोकांना मिळत असेल, तर मला असं वाटतं की माझ्या पुस्तकातनं लोकांना फक्त आनंद मिळेल, ऊर्जा मिळेल. आणि ज्याला म्हणतो की ह्या सगळ्या पुस्तकांमधनं जी मला वाचनाची आवड आहे, जी मी पुस्तकं वाचतो, त्या सगळ्यांमधनं मला काहीतरी एक एनर्जी मिळते, काहीतरी एक पॉझिटिव्हिटी मिळते, काहीतरी एक असं वाटतं पुस्तक संपल्यानंतर की काय खूप करायचं रे आयुष्यात, असं खूप वाटतं. तर मला असं वाटतं की माझं पुस्तक वाचल्यानंतरसुद्धा जे माझ्यासारखे सदाशिव आहेत बाजारात, तर त्यांनाही असं वाटेल की काहीतरी चांगलं केलं पाहिजे आयुष्यात. बस एवढंच त्याचा उद्देश आहे, बाकी काही नाही. नक्कीच. पुस्तक लिहिताना सर्वात कल्पक असं म्हणायला गेलं तर कुठचा भाग होता लिहितानाच्या प्रोसेस? लिहिताना पहिला टप्पा, अर्थात संगीत माझ्या आयुष्यात आलं त्याच्या आधीचा टप्पा, बालगंधर्वचा टप्पा आणि कट्यार फिल्मचा टप्पा, हे मला लिहिताना फार, कारण त्याचा आवाका खूप मोठा होता. म्हणजे लोकमान्याचा अर्थात अवघड होता, पण लोकमान्याचं कसं होतं की लोकमान्य ओम राऊतची क्लॅरिटी फार विलक्षण होती. त्याचा अभ्यास माझ्या कैक पटीने जास्त होता. एका पॉईंटला मी ओमवरती स्वतःला सोपवून दिलं, म्हणजे त्याच्या नजरेतनं मी चित्रपट पाहायला लागलो. त्यामुळे त्याच्यात मला करण्यासारखं अभिनय करण्या व्यतिरिक्त मला काही उरलं नाही. पण बालगंधर्व मी ते 6 महिने त्या बाळाला मी माझ्या उराशी घेऊन जगलो आहे, आणि त्याच्यानंतर मी ते देसाईंकडे दिलं, मग ते रवीने दिग्दर्शन केलं. पण ते माझ्या खूप, म्हणजे मी त्याला झेललं आहे, मी त्यांना सोसलं आहे, मी त्यांच्याकडनं आनंद घेतला आहे, शिकलो आहे, या सगळ्या गोष्टी केल्यात. त्यामुळे ते माझ्या खूप जवळचं होतं. आणि कट्यार तर इट्स लाईक माय बेबी. म्हणजे कट्यार सिनेमा घडल्यापासून, त्याच्या पहिल्या बैठकीपासून ते त्याच्या रिलीजपर्यंतचा जो 3.5 वर्षाचा प्रवास आहे, तो इतका विलक्षण आहे, आणि माणूस आणि कलाकार म्हणून मला स्वतःला घडवणार आहे, खूप पुढे नेणार आहे, सिनेमाकडे वेगळ्या नजरेने बघायला लावणार आहे. त्यामुळे मला असं वाटतं की कट्यार नंतरचा सुबोध भावे, सिनेमानंतरचा, आणि आधीचा सुबोध भावे 2 वेगळे टप्पे आहेत. सो हे 2 लिहिताना मला फार मजा आली. म्हणजे मधलेही कट्यार नाटक आणि लोकमान्य सिनेमाही तितकंच महत्त्वाचं आहे, पण मला असं वाटतं की त्यातलं इतरांचं पार्टिसिपेशन हे खूप जास्त होतं. पुस्तक प्रकाशनाचा एक महत्त्वाचा भाग असतो की त्याच्यातलं तुझ्या आवडीचं एक त्याच्यातलं लिखाण लोकांना सादर करायचं असतं. तर अशा घडीला तुला त्याच्यातला कोणता भाग आवडेल? मला आवडेल त्याच्यातला बालगंधर्वांचंच परत, की ज्या क्षणी मला ती स्त्री सापडली आणि त्याच्यानंतर मला सगळे जेव्हा पुरुष वाटायला लागले तर तो भाग मला स्वतःला लिहिताना फार आवडला. कारण तो मी इतका जगलेला भाग होता. ते जे
5 तास माझ्या आयुष्यातले होते की मेकअपला बसल्यापासून सेटवरती पहिल्यांदा स्त्रीवेशात जाऊन शूटिंग करण्याचे ते 5 तासांनी माझ्या खूप काय घडवलं माझ्या शरीरात, माझ्या मनात. तर ते लिहिताना मला फार मजा आली. नक्कीच. आता जसं पाहायला गेलं तर जसं तू पिरियड मूव्हीज करतोय तसे एक हलके फुलकेही चित्रपट करतोयस. या दोघांमधनं तुला एक पुस्तकाची तुझी भाषा निवडायची होती. ती कशी निवडली गेली? काय भाषा आहे पुस्तक? ती आजची भाषा आहे. मी जसा बोलतो तशीच ती भाषा आहे. ती फार साहित्यिक भाषा नाही, ती फार कट्ट्यावरची पण भाषा नाही, पण ती पटकन मुलांना कळेल आणि त्यांना आपलंशी वाटेल अशी ती भाषा आहे. त्यामुळे ज्याला म्हणू की ती गप्पा मारतो ना आपण एखाद्या मित्राशी, तर ती मित्राशी गप्पा मारतानाची भाषा. थँक्यू सो मच आणि चित्रपुस्तकासाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. हाय, मी आहे सुबोध भावे. सबस्क्राईब करा राजश्री मराठी.